वंशावळीमध्ये चुकीच्या नोंदी होऊ नये किंवा स्थानिक डॉक्युमेंटमध्ये अधिकार अभिलेख किंवा जे काही ग्राम महसूलकडे डॉक्युमेंट आहे किंवा ग्रामपंचायतकडे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटमध्ये खोडतोड होऊ नये. भुजबळ साहेबांनी काही डॉक्युमेंट शोधून काढले ज्यामध्ये खोडतोड झाली आहे, त्याला सरकारने बंधनं आणले आहेत. तुम्ही कुठलंही सरकार आलं कुणीही काही म्हटलं तरी जो अधिकार मराठा समाजाला आहे तो मराठा समाजाचा आहे, जो अधिकार मराठा कुणबीला तो मराठा कुणबीला आहे, जो ओबीसीला तो ओबीसीला आहे. मी आपल्याला आवर्जून सांगेल, ओबीसीवर कुणी राजकारण करू नका, पोळी भाजू नका. मी त्या सब कमिटीचा चेअरमन आहे, कॅबिनेट सब कमिटीचा. मी आपल्याला आश्वस्त करतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी जो काही शासनाने GR काढला तो GR कुठेही 1% ओबीसीचं नुकसान करणारा असणार नाही, कारण चुकीच्या पद्धतीचे कास्ट सर्टिफिकेट इश्यूज होणार नाही. जेव्हा प्रांत आमचा ADO सर्टिफिकेट इश्यू करेल तेव्हा जोपर्यंत क्लॅरिटीनी ती नोंद मराठा कुणबी मराठा ही नोंद त्यांच्यासमोर येणार नाही क्लॅरिटी, तोपर्यंत तो इश्यूज करू शकत नाही. कास्ट सर्टिफिकेट काढण्याचा तुम्ही जर कास्ट सर्टिफिकेट काढायला गेले तर किती डॉक्युमेंट लावावे लागतात तुमच्या मुलाला. त्यामुळं कोणतंही डॉक्युमेंट फॉर्जरी न होऊ देणे, मगच ओबीसी समाजाला खरा न्याय मिळेल. जर फॉर्जरी डॉक्युमेंट झाले तर मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाची टक्केवारी घटेल. त्यामुळे याच्यावर सरकार पूर्ण लक्ष देऊन आहे. त्यामुळे GR मध्ये असं काही नाही आहे. GR ज्या पद्धतीने आम्हाला समजावून सांगितलं तसं भुजबळ साहेबांना सांगितलं नाही का? कारण ज्या पद्धतीनं स्टेटमेंट्स अगदी महायुतीचे मंत्री देऊन राहिले. भुजबळ साहेबांनी एवढा डाऊट आहे त्यांचा की या GRचा दुरुपयोग होऊ नये. मी भुजबळ साहेब काय म्हणतात आहे, GRचा दुरुपयोग होऊ नये. पात्र कुणबी मराठा यांना सर्टिफिकेट देण्याकरता भुजबळ साहेबांचाही कॅबिनेट सब कमिटी विरोध नाही. भुजबळ साहेबांचा एवढाच म्हणणं आहे की तुम्ही या GRचा ज्या ठिकाणी चुकीचा उल्लंघन होताना त्याला दिसत आहे, त्यांनी काही डॉक्युमेंट आणले होते, तिथे त्यांचा ऑब्जेक्शन आहे की या GRचा मोठ्या प्रमाणावर चुकीच्या पद्धतीनं या GRचा इम्प्लिमेंटेशन होऊ शकतो. हा जो डाऊट आहे, हा डाऊट त्यांना अजूनही आहे. त्यांना आम्ही सांगतोय वारंवार की आमचा कुठलाही प्रांत कुठलाही तहसीलदार हा चुकीच्या पद्धतीचा कास्ट सर्टिफिकेट इश्यू करणार नाही, हे त्यांना वारंवार सांगतोय. त्यांना हेच वाटतं आहे की चुकीच्या पद्धतीचा GRचा उल्लेख होईल. आज तुम्ही मंत्री आहे, उद्या कोणतं सरकार येईल, GRचा स्टँड झालाय, कुठलं लोक या GRचा दुरुपयोग करतील असं त्यांच्या मनात वाटतं. म्हणून तो त्यांचा एक संशय आहे. त्या संशयावर आम्ही वारंवार काम करतोय. आता वडेट्टीवार साहेबांचा काही संशय असेल तर त्यांनी या ठिकाणी माझ्याकडे सब कमिटी समोर यावं, त्यांचाही संशय मी दूर करून देईल. साहेब, महसुली कामे जी आहेत ती सोयीची व्हावी म्हणून नवीन जिल्हा निर्मिती व्हावी असं काही वाटतं का तुम्हाला? महसुली काम प्रस्ताव आहे, 81 ॲडिशनल तहसील कार्यालय व्हावे, नवीन तहसील व्हाव्या, एक जवळपास 20 ॲडिशनल कलेक्टर म्हणजे जिल्हे व्हावे असे प्रस्ताव आहेत. पण जोपर्यंत नवीन सेन्सस येत नाही, नवीन सेन्सस 2021 आल्याशिवाय खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा जे डिलिमिटेशन होईल, त्या डिलिमिटेशन आल्यानंतरच तुम्हाला भौगोलिक परिस्थितीत निर्णय घ्यावा लागेल. प्रस्ताव आहेत 17-18, 81 तहसीलचे प्रस्ताव आहेत. प्रस्ताव खूप आले आहेत, पण शेवटी सेन्ससमध्ये बसलं पाहिजे, भौगोलिक परिस्थिती आधारावर निर्णय झाले पाहिजे. सरकार निर्णय करणार आहे, पण सेन्सस झाल्यावर मात्र निर्णय होईल. सेन्सस नंतर ज्या ठिकाणी भौगोलिक स्थितीची गरज आहे जिल्हा आणि तालुक्याची, त्या ठिकाणी होईल. चंद्रपूर शहराबाबतचा एक मोठा प्रश्न आहे. या शहराच्या बाह्य भागामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम होत आहे, परंतु ते सगळं इलिगल आहे, म्हणजे फ्लड लाईन मध्ये आलंय. आणि परंतु 2006 पासून या शहराच्या त्या भागामध्ये पूर आलेला नाहीये. तर ही फ्लड लाईनची पुनर्समीक्षा करावी किंवा पुनर्सर्वेक्षण करावं अशी प्रत्येकाची होय. फ्लड लाईनचं पुन्हा रिसर्वे होणार आहे. रोहित पवार यांची पुन्हा एकदा अरेरावी जी आहे ती बघायला मिळालेली आहे. जामखेड त्यांच्या मतदारसंघामधल्या आमसभेत त्यांनी अधिकाऱ्यांना अतिशय अरेरावीची भाषा वापरलेली आहे. आता मी ते काय तिकडे झालं हे तर मी तुमच्या बोलण्यावर त्याच्यावर काही रिप्लाय न करता, तिथे मी जे आमचे राम शिंदे साहेब आहे ते तिथे तपासून बोलतील. कारण मी तिथलं काय त्यांनी स्टेटमेंट केलं आणि रोहित पवारला जे काही त्यांनी केलं त्याचं उत्तर राम शिंदे देतील. राज्याची आर्थिक स्थिती जोरदार आहे.
एकदम जोरदार आहे. कॉन्ट्रॅक्टरला पैसे भेटत नाही, तुमचे समर्थक कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करत आहे, मजूरला पैसे भेटत नाही, तुम्ही म्हणता राज्यात जोरदार स्थिती आहे. आज राज्यामध्ये उद्धव साहेबांचं शिवभोजन बनलं आहे. काय झालं उद्धव साहेबांचं काय आम्ही उद्धव ठाकरे साहेबांचं शिवभोजन चालू ठेवू आणि नाही त्याचे पैसे याच कॅबिनेटमध्ये मंजूर झाले. म्हणजे मंत्रिमंडळात सूचना दिल्या मुख्यमंत्र्यांनी की 200 कोटी रुपये जे शिवभोजन थाळीचे आहे ते देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर त्याच्यात विनोदाचा भाग सोडला तर तुमचं म्हणणं राज्याची स्थिती अत्यंत चांगली आहे. कधी कधी कुठल्या आर्थिक वर्षी आता यावर्षी इतकी अतिवृष्टी झाली आहे म्हणजे हा सप्टेंबर ऑगस्टच्या 15 ऑगस्ट नंतर सप्टेंबर पूर्ण हा अनेक लोकांच्या शेती जीवन उद्ध्वस्त करून गेला आहे आणि त्यामुळं रोजच्या रोज अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे रोजच्या रोजचे पंचनामे रोजच्या रोज सरकारच्या त्या ठिकाणी एनडीआरएफ एडीआरएफच्या नियमाप्रमाणे देण्यात आलेली मदत त्यामुळे थोडं कधी मागोपुढं होणार. पण या राज्यामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही जो संकल्पनामा दिला आहे जोरगेवाडी निवडून आणण्याकरता संकल्प केला आहे ना. या 5 वर्षात आम्ही काय करणार. लाडक्या बहिणीची योजना पुढचे 5 वर्ष सुरू राहणार. शेतकऱ्यांना शेतामध्ये पुढचे 5 वर्ष विजेचं बिल आम्ही घेणार नाही. शेतकऱ्यांना आम्ही पात्र शेतकरी म्हणजे बघा आता पात्र का आला. काही शेतकरी असे आहेत ज्यांनी आपल्या शेतात फार्म हाऊस बांधला. काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये मोठं घर बांधलं. आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की तुम्ही या कर्जमाफीतून बाहेर व्हा. पण पात्र शेतकरी जे आहेत त्यांना कर्जमाफीची योजना होणार आहे. त्यानंतर आम्ही ठरवलं आहे जे संकल्पनाम्यात सांगितलं की सर्वांसाठी घरे आम्ही ते करणार आहोत. जे संकल्पनाम्यात सांगितलं ते 5 वर्षाचा काळ आहे संकल्पनाम्याचा. तो एकाच वर्षी नाही आहे पहिल्या वर्षी नाही आहे. त्यामुळं थोडं वार्षिक गणित लावलं तर 5 वर्षात तुम्हाला असं वाटेल त्यांनी एक संकल्प केले होते 3 वर्षापूर्वी जेव्हापासून महाराष्ट्राने मोठं सुरू केले होते की झरपट नदीचे उद्धार करून. हा झरपट नदी आहे तिथे तुमचे नांदेड वगैरे बरेच धावे येतात. कोणी म्हटलं निवडू येतानी ना हा 5 जोरगेवारनी मताचे कर्ज घेतलाय 5 वर्षाकरता. जोरगेवारनी मताचे कर्ज घेतलाय 5 वर्षाकरता. आणि हा 300 युनिट वीज वापर केली ना आपण. मी काय म्हटलं जोरगेवारनी मताचे कर्ज घेतलाय 5 वर्षाकरता आणि मताचा दान आणि मताचं कर्ज आम्ही जे स्वीकारलं आहे ते पुढच्या पूर्ण 5 वर्षात जोरगेवारनी जो शब्द वापरला आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. एक गंभीर विषय झालाय नाशिकला. स्वामी समर्थ केंद्राजवळ गाड्या पार्किंग करताना इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना मारहाण झाली आहे जबर आणि ते ऍडमिट आहेत. की 4 जण 3 जण गंभीर आहेत. तुमची प्रतिक्रिया या देशामध्ये जी मीडिया आहे 4था स्तंभ म्हटलाय आणि या सर्व मीडियामध्ये म्हणजे देशस्तरापासून राज्यस्तरापासून तालुका स्तरापर्यंत जे मीडियाचे प्रतिनिधी आहेत या सर्वांना प्रोटेक्शन आहे सरकारचं. आणि मीडिया बंधूवर कुठल्याही पद्धतीचं अशा प्रकारची मारहाण होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, वाईट आहे, निंदाजनक आहे. आणि ज्यांनी कुणी केली असेल त्यांना कडक शासन कडक कारवाई. आणि मी आता आपण जे माझ्या निर्देशनात आणलं आहे मी नाशिक ECPशी आत्ताच बोलेल. माननीय मुख्यमंत्री बोलले असतीलच पण त्यांच्या लक्षात आणलं असेल कारण शेवटी आता मला सांगतायत तर गृह खातं याची दखल घेईलच. पण आपण माझ्यासमोर एक संपादक म्हणून पत्रकार म्हणून माझ्यासमोर हा विषय आणला आहे प्रतिनिधी म्हणून या सर्व आपल्या वृत्तपत्र समूहाचे. त्यामुळे माझी जबाबदारी आहे मी आत्ताच SPC आणि CPC बोलेल आणि कडक कारवाई त्या लोकांवर झाली पाहिजे ज्यांनी मीडिया बंधूवर हात उगारला किंवा त्यांना गंभीर दुखापत केली. मी निश्चितपणे याची दखल घेतोय. नाशिकमध्ये जो कुंभमेळा होणार आहे त्याची जी कमिटी बनवण्यात आली सरकारी कमिटी त्यावर साधू संतांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना रिप्रेझेंटेशन नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता कसं असतं की जी काही सरकारची कमिटी असतं ती
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असतं, म्हणजे रस्ते, पाणी, वीज, सर्व नागरी सुविधा. साधारण सरकार असा विचार करतं की ही जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी आहे, काही सूचना घेणे, काही सजेशन घेणे याकरता वेगळी कमिटी असते. पण प्युअर ॲडमिनिस्ट्रेशन त्याच्याकरता एक मंत्री गट आणि प्रशासकीय समिती असतं. मला वाटतं एक वेगळी जी काही ही तक्रार ऐकून घेणे किंवा सूचना सुधारणा घेणे याच्याकरता एक डायस आहे, त्या डायसवर त्यांचा विचार नक्की होईल. पण ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी असल्यामुळं मला वाटते मंत्री गट आणि अधिकारी यांचाच समिती आहे. त्यामध्ये इतर लोकांना घेणं मला वाटतं त्यावेळी काही योग्य होत नाही जेव्हा आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह निर्णय करतो. पण सुधारणा जी आहे किंवा सूचना त्याकरता वेगळा डायस आहे. सर, हमारे चंद्रपुर के जो रास्ते हैं वो लोगों के लिए अभी अहम मांग बन गई है. यहाँ रोजाना इतने बड़े बड़े गड्ढे हैं और जब मरम्मत का भी काम किया जाता है तो इतना घटिया क्वालिटी का किया जाता है, इससे लोगों की जानमाल की हानि हो रही है और रोजाना लोग गिर रहे हैं, किसी की याददाश्त जा रही है, हाथ पैर टूट रहे हैं. ये एक अहम मुद्दा बना हुआ है सर. और जो मरम्मत का काम इतना घटिया क्वालिटी का किया जाता है उसके बाद भी कॉन्ट्रैक्टर की तरफ बिल्कुल भी कमान नहीं कसी जाती है, उसके बारे में आप क्या करना चाहेंगे? नहीं, अगर जो स्पेशल रिपेयर्स में अगर गड़बड़ हुई है, जो रास्तों का स्पेशल रिपेयर हम करते हैं आफ्टर रेनी सीजन या रेनी सीजन के बीच में, तो उस समय अगर कुछ आप अगर स्पेसिफिक मुझे कुछ रास्ते बताएंगे तो मैं जाने के पहले पीडब्ल्यूडी चीफ इंजीनियर को बुला के ये इसका मैं कुछ कंप्लेंट को टेक ओवर कर सकता हूँ. लेकिन कौन सा एक रास्ते के बारे में मैं आपको जानकारी दे दूं. जो जटपुरा गेट टू जटपुरा गेट जो सर्कल है रास्ते का, उस रास्ते को अपन ने 2 लेयर और बाकी है, वो जानबूझ के रखे गए थे क्योंकि बारिश होने तक उस पर जो कंपेशन होना चाहिए होने चाहिए, इसलिए अभी 2 लेयर उस पर बाकी है. बहुत से मीडिया में आप लोगों ने उसके फुटेज दिखा के कर रहे हैं, तो अच्छा हो रहा है. और सर, फॉरेस्ट की जो जगह है सर, फॉरेस्ट की जगह पे सर जो गवर्नमेंट की जो इमारतें वगैरह जो बनाई जा रही है, तो उससे हमारे एक तो ऐसे ही चंद्रपुर में ओपन स्पेस है नहीं, उसमें भी अगर सरकारी कंस्ट्रक्शन अगर करा दिया गया तो फिर ओपन स्पेस ही खत्म हो जाता है सर. स्पोर्ट्स पर्सन के लिए कोई जगह नहीं बचती है, जैसे कि रामबाग का किस्सा आपके सामने आया होगा. नहीं, फॉरेस्ट के जगह पर अगर फॉरेस्ट ने परमिशन दिया है तो सारा पर्यावरण का संतुलन विचार करके देती है. अगर कुछ झाड़ काटे गए तो उतने झाड़ लगाने पड़ते हैं, 5 टाइम ज्यादा लगाने पड़ते हैं. तो मुझे चेक करना पड़ेगा कि विदाउट परमिशन अगर कोई पीडब्ल्यूडी गवर्नमेंट कंस्ट्रक्शन हो नहीं सकता. परमिशन दी होगी तो जो जितने झाड़ काटे या जितना पर्यावरण का नुकसान किया उससे ज्यादा पर्यावरण के रक्षण करने के लिए काम करना पड़ेगा. और फॉरेस्ट की लैंड अगर दी होगी तो उतनी गवर्नमेंट लैंड उनको फॉरेस्ट के लिए देनी पड़ती है. तो मुझे लगता है कि एक बार स्पेसिफिक आप बताएंगे तो मैं उसमें चेक कर सकता हूँ. भाजपच्या कार्यकर्त्याने पत्रकारांना एक प्रश्न पडला की चंद्रपुराचे भाजपचे 2 मंडप लागत आहे, ते एकत्र गती 5 वर्षात होईल का? मी आज जोरगेवारीकडे जेवायला जातो आहे तेव्हा ते कळेल. दुसरीकडे जावं लागेल, दुसरीकडे चाललो आहे. नाही, 100% थोडे मतभेद आहे, मनभेद नाहीये. मनभेद असते तर निश्चितपणे काही अजून दुसरा भाग असता. कमिशनर साहेब सुट्टी घेऊन निघून गेले. नाही, मी आता आमच्यामध्ये कुठलाही मनभेद नाही. थोडे मतभेद नक्की आहे, ते दुरुस्त करू. डिपार्टमेंटच्या बाबतीत ड्राफ्ट रूल्स आले महसूल विभागाच्या, हे फायनल झालं तर होऊन जाईल. हे अपार्टमेंट संबंधी ऐका हे अपार्टमेंट संबंधी ड्राफ्ट रूल आला आहे. मागेच आहे सर, आता फायनलाइज करायचे सर. पहिला पानाचं सर, हे वेगळं आहे. इथून ड्राफ्ट नोटिफिकेशन फायनल व्हायचे, हे झालं तर होऊन जाईल. हे ड्राफ्ट नोटिफिकेशन आला आहे, हे फ्लॅट रेग्युलाइज करण्याचा हा लवकर होऊन जाईल आणि रेग्युलाइज होऊन जाते सर. हा ड्राफ्ट रूल आला आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.